तर नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट खूप मस्त आणि लहान मुलांसाठी खूप चर्चेत असलेली गोष्ट आपण ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी. बुड घागरी तो टोपी घालणारा उंदीर मामा आठवतोय. तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघ मित्रांनी खीर करण्याचे ठरवले. माकड म्हणाले, मी आणतो साखर. मांजर म्हणाले, मी आणतो दूध. उंदीर म्हणाला, मी आणतो शेवया. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले, चला आपण आंघोळ करून घेऊ आणि मगच खीर खाऊ. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मित्रांनो, ते अर्ध्या वाटेतून परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोड्या वेळाने माकड व उंदीर आले. पाहतात तर काय, खिरीचे पातेले रिकामे. त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मला नाही माहिती. मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले, म्याव 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 करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. मित्रांनो, गोष्ट संपली. अशाच नवनवीन आणि मजेदार गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल.